शरणपूर रोडवरील त्रिकोणी गार्डन समोर पॅनेसिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांसह फर्टिलिटी सेंटर, 3D लॅप्रोस्कोपी युनिट, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि प्रसूती केंद्राचे कार्य सुरू झाले। या केंद्राच्या संचालिका डॉक्टर कविता दराडे यांनी या सेवांबाबत सविस्तर माहिती दिली आहे। डॉक्टर दराडे यांनी सांगितले की वंध्यत्व ही वाढती समस्या असून योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळाल्यास मातृत्वाचा आनंद सहज मिळवता येतो। यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। पॅनेसिया हॉस्पिटलमध्ये IVF, IUI, ICSI 1 आणि एम्ब्रियो फ्रीजिंग तसेच जेनेटिक टेस्टिंग अशा सर्व आधुनिक वंध्यत्व उपचार पद्धती उपलब्ध आहेत। याशिवाय 3D लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने गर्भाशयातील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कमी वेळेत आणि अत्यंत अचूकतेने केल्या जातात। प्रसूतीसाठी विशेष सुविधा असलेल्या या केंद्रात अनुभवी डॉक्टरांची टीम, सुसज्ज ICU आणि नवजात बाळांसाठी NICU सुविधा उपलब्ध आहे। गर्भवती महिलांसाठी नियमित तपासणी, सोनोग्राफी आणि समुपदेशन सेवा देखील दिल्या जातात। वंध्यत्वामुळे तणावात असलेल्या दाम्पत्यासाठी येथे मानसिक समुपदेशाचीही सुविधा उपलब्ध असून उपचारांसोबत मानसिक आधार देण्यावर भर दिला जातो। प्रत्येक स्त्रीला मातृत्वाचा हक्क मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत डॉक्टर दराडे यांनी व्यक्त केले। नाशिक शहरातील नागरिकांसाठी हे हॉस्पिटल एक विश्वासार्ह आणि आधुनिक वैद्यकीय सेवा देणारे केंद्र ठरत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता आपण शरणपूर रोड येथील पॅनेसिया हॉस्पिटलमध्ये आहोत। आपल्यासोबत आहे डॉक्टर कविता दराडे। तर मॅम, तुमच्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या। नमस्कार, मी डॉक्टर कविता दराडे। गेल्या 4 वर्षापासून नाशिकमध्ये आपण पॅनेसिया IVF नावाने आपलं IVF सेंटर सुरू केलेलं आहे। गेल्या 10 वर्षापासून मी येवला येथे IVF सेंटर रन करत आहे आणि नाशिकवरून आमच्याकडे बरेचसे पेशंट यायचे, त्यामुळे आम्ही सेकंड ब्रांच आमची नाशिक येथे सुरू केली। आता पूर्वी शरणपूर रोड येथे आपलं सेंटर होतं, आता पेशंटचा फ्लो वाढल्याने आणि नवीन सेटअप आपण इथे कुलकर्णी गार्डनच्या पाठीमागे आपण सुरू केलाय। मॅम, आतापर्यंत किती कपल्सच्या चेहऱ्यावर तुम्ही मातृत्व आणि पितृत्व देण्याचा आनंद दिलाय? बघ, गेल्या 10 वर्षात अंदाजे 8-10 हजारापेक्षा जास्त जोडप्यांना आपण मातृत्व आणि पितृत्वाचा आनंद दिला आहे। आता आमच्याकडे येतात ना, तर बऱ्याच वेळा खूप साऱ्या फाईल्स घेऊन पेशंट येतात, म्हणजे इझिली पेशंट फर्टिलिटी सेंटर किंवा IVF सेंटरला येत नसतात, ते सगळ्या ठिकाणून फिरून मग आमच्याकडे येतात। तर अशा थकलेल्या पेशंटला आपण IVFच्या द्वारे प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत करू शकतो। आता हे जरी फर्टिलिटी सेंटर असलं किंवा तू जसं म्हणाली की टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, तर इथे फक्त टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVFची ट्रीटमेंट आपण करतो का? तर मुळीच नाही। फर्टिलिटी सेंटरमध्ये तुम्ही यापूर्वी आमच्याकडे येण्यापूर्वी काय ट्रीटमेंट घेऊन आला आहात यावर तुमची ट्रीटमेंट ठरते। जर तुम्हाला IVFची गरज नसेल आणि मायनर प्रॉब्लेम असेल, तर आपण या केसेसमध्ये कमी खर्चिक किंवा साध्या ट्रीटमेंटनेही प्रेग्नन्सी ठेवू शकतो। परंतु जर तुमच्या बेसिक सर्व ट्रीटमेंट झाल्या असतील आणि काही प्रॉब्लेम जसं गर्भनलिका ब्लॉक असतील किंवा त्या कट केलेल्या असतील किंवा एखाद्या स्त्रीला कधीच पिरियड येत नसेल, तिच्यात अंडाशयात श्रीबीजाचा साठाच नसेल किंवा पुरुषांमध्ये शुक्राणूची संख्या 5 मिलियनपेक्षा कमी आहे किंवा 0 आहे, अशा केसेसमध्ये तुम्हाला डायरेक्टली IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीला जाण्याची गरज असते। इतर लोकांमध्ये तुम्ही जर पूर्वी फार ट्रीटमेंट केली नसेल, तर मग मात्र तुम्ही बेसिक ट्रीटमेंटपासून सुरुवात करू शकता। बेसिक ट्रीटमेंटमध्ये साधं ओव्ह्युलेशन इंडक्शन किंवा डायग्नोस्टिक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी करून काही मायनर प्रॉब्लेम असतील, जसं फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक असतील किंवा मायनर एंडोमेट्रियोसिस असेल किंवा ओव्हेरियन सिस्ट असतील किंवा PCOD असेल, तर बेसिक साध्या ट्रीटमेंटनेही प्रेग्नन्सी शक्य होते। त्यात नसेल होत तर IUI म्हणून थोडीशी पुढची ट्रीटमेंट येते। 3 ते 4 IUI मध्ये प्रेग्नन्सी नाही राहिली तर मग मात्र आपल्याला IVF साठी जावं लागतं। मॅम, नक्कीच तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या पेशंटला मातृत्व आणि पितृत्व देण्याचा आनंद दिला आहे, तर तुमचा एखादा अनुभव सांगा आणि टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया काय असते याबद्दल देखील सांगा। अनुभव म्हटलं तर शेकडो हजारो आहेत। अनुभव सांगण्यापेक्षा टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय मी सांगते। कित्येक वेळा टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF म्हटलं ना की लोकांना वाटतं की हे काही
बँकेतलं गर्भ असतो, बाहेरचं बाळ असतं. आणि कित्येक वेळा लोक म्हणतात की त्यांचं, समजा आपण सांगितलं की आता तुमचं सगळी ट्रीटमेंट झाली आहे, आता तुम्हाला IVF ला जाण्याची गरज आहे, आपल्याला टेस्ट कराव्या लागतील, तर मग सर्रास लोक म्हणतात अरे आमच्या टेस्ट कशाला, हे तर टेस्ट टू बेबी म्हणजे बाहेरचा गर्भ तुम्ही टाकणार. तर असं मुळीच नसतं. IVF मध्ये ART, IVF प्रोसिजरला मेडिकल लँग्वेजमध्ये ART म्हणतात. ART म्हणजे काय, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक. त्याच्यात काय केलं जातं, तुमच्या बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं ब्लॉक्ड ट्यूब असतील, फॉलिकल्स अंडे वाढत नसतील, फुटत नसतील, गर्भधारणा होत नाहीये, शुक्राणूची हालचाल आणि संख्या फार कमी आहे, तर अशा केसेसमध्ये इंजेक्शन्स देऊन आपण मल्टिपल फॉलिकल्स म्हणजे श्रीबीज वाढवतो. हलकी भूल देऊन बारीक निडलने ते श्रीबीज शरीराच्या बाहेर काढून घेतो. हसबंडचे शुक्राणू घेऊन एक चांगला शुक्राणू इंजेक्शनने श्रीबीजात सोडून गर्भ बाहेर बनवला जातो. 5 दिवस तो वाढवला जातो आणि तो गर्भपिशवीत सोडला जातो. म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाहीये, शरीरात कुठेही प्रॉब्लेम काही कळत नाहीये. कित्येक लोकांमध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात परंतु प्रेग्नन्सी राहत नाही, त्याला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतात. तर सगळ्या अशा केसेसमध्ये जिथे नॅचरली गर्भधारणा शक्य नाहीये, अशा केसेसमध्ये श्रीबीज बाहेर घेऊन शुक्राणू घेऊन गर्भ बनवून वाढवून आणि सोडणे याला IVF किंवा टेस्ट टू बेबी असं म्हणतात. ज्या केसेसमध्ये श्रीबीज शून्य असतील, शुक्राणू शून्य असतील आणि सर्जिकली रिट्रीव्ह जे सर्जरी, छोटीशी सर्जरी करूनही शुक्राणू मिळत नसतील, अशाच केसमध्ये बँकेतून श्रीबीज किंवा शुक्राणू घ्यावे लागतात. अदरवाईज बऱ्याचशा केसेसमध्ये हे तुमचंच बाळ असतं. म्हणून हे काही आर्टिफिशियल नसतं. आणि ही जी टेक्निक असते, इथे आम्ही फक्त फर्टिलायझेशनला मदत करतो. IVFच्या प्रक्रियेमुळे गर्भ बनण्यात, म्हणजे जो गर्भ बनतो तो टाकल्यानंतर जी प्रेग्नन्सी असणार आहे ती तुमच्या नॅचरल प्रेग्नन्सी सारखीच असते. IVF द्वारा जन्मलेली बाळ नॅचरल बाळांपेक्षा वेगळी नसतात. मॅम, नक्कीच तुम्ही अनेक पॅरेंटच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केलाय, तर त्याबद्दल नाशिक लोकशाहीतर्फे मी तुमचे धन्यवाद करते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.